नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे तुमच्या आवडत्या युट्यूब चॅनल हरीश शिंदे लातूरकर या युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करीत आहे. जे विद्यार्थी हा व्हिडिओ युट्यूबला बघणार असतील भविष्यात कधीतरी, त्या मुलांनी अजून 70% मुलं सबस्क्राईब करत नाहीयेत, तर पहिल्यांदा चॅनल सबस्क्राईब करा. तुम्हाला फ्री ऑफ कंटेंट आपल्या युट्यूबला अवेलेबल होतोय. ओके, जे झूमचे विद्यार्थी त्यांनी लक्ष द्यायचं बेटा व्यवस्थित. ओके, हा. तर युट्यूबचे विद्यार्थी सबस्क्राईब करा प्लीज. 70% व्ह्युअर्स आमचे सबस्क्राईब केलेले नाही आहेत, त्यामुळे सबस्क्राईब करा. ओके, टाईप नंबर 2 चालू आहे. त्यातला शेवटचा प्रश्न होमवर्क दिला होता. ओके, ते सॉल्व्ह करून दाखवायचं. आता इथं बघा, स्टेप बाय स्टेप आपण करूया. काय करायचं आता? 256. ओके, 256 इज इक्वल टू 8 -2 इंटू एक्स -2x मल्टिप्लाय केलं. बरोबर आहे. मी असे दोन भाग करतो, एखाद्या भागात पुरणार नाही मला करायची जागा. ओके, हा. आता 256 काल होते का क्लासला? हा, 256 8 - -2x. आता काय करायचं? घातांक ऋण आहे, इंडायसेस निगेटिव्ह आहे, तो कुठे घ्यायचा? तो डिनॉमिनेटरला घ्यायचा, छेदात घ्यायचा, पॉझिटिव्ह होतो. ओके, घातांक ऋण आहे, डिनॉमिनेटर घ्यायचा. 256 इज इक्वल टू, ओके, 1/8 ओके, हा. आता बघा, आता हे 8 आहे, ह्या 256 आहे. मला सांगा, 256 कशाचा स्क्वेअर आहे रे? 256 कशाचा स्क्वेअर आहे? 16चा स्क्वेअर आहे, 16चा वर्ग. ओके, हा. आता मला सांगा, 256 मी 8च्या मल्टिपल मध्ये लिहू शकतो का? 256 म्हणजे काय आहे? 16 × 16. हा, 8च्या मल्टिपल मध्ये नाही लिहिता येणार आपल्याला. आपल्याला बारकच बायफर्केशन करावं लागणार आहे त्याचं. ओके, हा. तर 256 चे अवयव पाडा पहिल्यांदा मस्तपैकी. 256 प्राईम फॅक्टर्स पाडा त्याचे. 256 काय करायचे? प्राईम फॅक्टर पाडायचे आहे. 2 × 1 = 2, 2 × 2 = 4, रिमाइंडर 1, 2 × 8 = 16. ओके, ह्याचं उत्तर 2/8 आहे. कोण बोलते मध्ये मध्ये? ऋतूच्या पुढे का माईक म्यूट कर बेटा. ऋतूच्या व्हिडिओ आण ठेव बेटा. हा, तर बघा, 2 न 256 ला डिवाइड केलं 128 आलं. 2 न 120 डिवाइड केलं 64 आलं. ओके, 2 न 64 ला डिवाइड केलं 32 आलं. ओके, समजतंय का? ओके, 2 न 32 ला डिवाइड केलं 16 आलं. 2 न 16 ला डिवाइड केलं 8 आलं. 2 न 8 ला डिवाइड केलं 4 आलं. 2 न 4 ला डिवाइड केलं 2 आलं. 2 × 1 = 2. हे तिचे फॅक्टर्स पडले. हाऊ मेनी टाइम्स आहे बघा? 1 2 3 4 5 6 7 8 8 टाइम्स. म्हणजे काय? तर आपल्याला असं लिहावं लागेल, आहे 2 × 2 × 2 × 2. हे झालं 16. ओके, इथे मी लिहिलं आलं असतं तुम्हाला 2 × 2 × 2 × 2 × 2. ओके, म्हणजे काय? 2⁸. ओके, 256 ची व्हॅल्यू काय आली बेटा? 2⁸ आली व्हॅल्यू 256 ची. इथपर्यंत कळतं सगळ्यांना? उत्तराची लोअर हँड करा. डाऊट्स बघूया आपण. इथपर्यंत समजतं? नवीन विद्यार्थी कदाचित पहिला दिवस असेल, अवघड जाऊ शकतं. आम्ही खूप पुढे गेलेलो आहोत या टॉपिकमध्ये. समजतंय? हा, हे स्टेप नाही कळाली. हा, आणि तेव्हा घातांकी संख्या जी आहे त्याचा -2x घात आहे. आपला एक घातांकाचा नियम आहे बघा, a⁻−m असं असेल तर घातांक कसं लिहितात? 1/a⁻m लिहितात. या घातांकाच्या नियमानुसार मी असं लिहिलं, 1/8 8चा -2x घात. कळतंय का घातांकाच्या नियमानुसार? आणि या 256 ला मी काय लिहिणार आहे? 256 म्हणजे काय? 2चा 8 वेळेस गुणाकार, 2चा 8 टाइम्स मल्टिप्लाइड. 2चा 8 टाइम्स मल्टिप्लाय केलं तर 256 येते, म्हणून मी याला काय 2⁸ लिहिणार आहे. ओके, 8 8 म्हणजे काय रे? 2चा क्यूब आहे. 8 म्हणजे काय रे? 2चा क्यूब. 8 म्हणजे काय? 2चा घन. 8 म्हणजे काय? 2चा क्यूब. ओके, बरोबर. हे 2x. ह्या 8च्या ऐवजी मी काय लिहिलं? 2चा क्यूब लिहिलं. इथपर्यंत समजते मुलांना? मान हलवा कळत असेल तर इथपर्यंत. ओके, इथपर्यंत कळतंय काय? अडचण नाही. ओके, आता बघा, आता हे छेदात आहे खाली, मग ह्याला पण छेदात घेऊया ना. ओके, 2/8 ला मी छेदात लिहिलं तर 2/−8 येत आहे. राईट? हा नियम पॉझिटिव्ह असेल तर निगेटिव्ह होणार छेदामध्ये आल्यानंतर, आणि निगेटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह होणार. ओके, आणि हे काय येणार बेटा? 3 2 जा 6, 2⁶6x. ओके, आता बघा, बेस सेम आहे का? बेस सेम, पाया समान आहे.
हा, घातांक कसे असतील? समान असतील. म्हणून पाया समान आहे, बेस सेम आहे, म्हणून हे जे घातांक आहे इक्वल असतील. म्हणून -8 इज इक्वल टू 6x. अटकले. ओके, इथपर्यंत कळतंय? मध्ये कधी बोलत जाऊ नका रे, बोललं तर रेज हँड करून बोला. कोण बोलतंय कळतंय तर आम्हाला. तर हा, बोल बेटा. ती तुम्ही आता ज्या चालू 2 स्टेप केल्या ना, थर्ड स्टेप आणि फोर्थ स्टेप, ती वापस रिपीट करा. रिपीट करू. बर, हे बघ 256 ला काय केलं मी? घातांकी स्वरूपात लिहिलं. हे 2 चा 8 वा घात. एक ते हिमांशू तुला, हिमांशू सर. रिप्लाय. हा, हो 8 ला सर. केलं. 8 म्हणजे काय रे? 8 म्हणजे काय? 8 इज इक्वल टू 2 इंटू 2 इंटू 2 म्हणजे काय? 2 चा क्यूब. राईट? हो. कळतं हिमांशू? हो 2 चा सर. 8वा घात मी छेदात घेतलं. 1/2 चा वजा 8वा घात आहे 3 इंटू 2 6x. समजते हिमांशू? हो सर. ओके. आता इथं बेस सेम आहे, पाया समान आहे, घातांक समान. -8 इज इक्वल टू 6x. -8/6 इज इक्वल टू x. हे 6x एक्सच्या मल्टिपल होते, इक्वलच्या राईट हँड साईडला होतं, इक्वलच्या लेफ्ट हँड साईडला आलं, डिवाइड झालं, भागिले झालं. कळतंय? आता संक्षिप्त रूप द्यायचं, शॉर्टेस्ट फॉर्म करा. त्याचं शॉर्टेस्ट फॉर्म घ्या. ओके. हा, तर काय ते बघा, 2 4 जा 8, 2 3 जा 6, -4/3 इज इक्वल टू x. एक्सची व्हॅल्यू काय आली बेटा? -4/3 इज द करेक्ट आन्सर. -4/3. सर हा, बोल झालंय. मनश्री. हा, एक एक जण बोला, एक 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 जाऊ दे. हा हा, मनश्री बोल. थोडं बाजूला लिहायचं होतं. काय लिहायचं होतं? प्रश्न लिहायचा होता. हा, लिहिली. आली. हा, डाऊट आहे यायचं कोणा ह्याच्यामध्ये? हर्षा गमरे किती दिवस होते क्लासला? हा, 2 दिवस. का? सर कार्यक्रम होता घरी. हा, आमचं राहते का लक्ष आमचं एवढ्या मुलातून? लगेच कळतं कोण क्लासला असते नसते. ओके. हा, डाऊट आहे की कोणामध्ये? आज पहिला दिवस आहे, असे कोणी विद्यार्थी आहेत का? त्यांना समजलं असं? हा, सिद्धी बोल बेटा. सिद्धी, लिंक बघितलं ना मला आजच्या क्लासच्या आलेल्या? क्लास किती वाजता माहित नव्हतं काय? मागायचंय का? हा, ते मग मम्मीच्या फोनवर लिंक येते, ते दुसऱ्या फोनवर तिने आज पाठवलंच हा, नाही लवकर, डाऊट विचारतो की. त्यामुळं. हा, तर ती मला तिसरी टेप समजली नाही. कोणती? तिसऱ्या आणि चौथी. कुठलं? तिसऱ्या आणि चौथी. चौथी स्टेप. तिसऱ्या आणि ही स्टेप चौथी. का? ही स्टेप. हा. हा, सांगतो. हे बघ, a/m असेल तर त्याचा छेद घेताना त्याचा घातांक -m होतो. 2/8 आहे, छेद 1/2 वजा 2/8 झाला. आणि 2चा क्यूब, 3 2 6, हे 6x झालं. कळतंय सिद्धी? हा. हा, हो सर. ओके. हो सर. हा, आरोही शेंबडे, काय डाऊट आहे? आरोही शेंबडे. सर ते ना मला ते -8 आणि 4 केलं ना तुम्ही, मग ते खाली 6 आहे की 8 आहे ते दिसत नाहीये नीट. नाही नाही, हे काय केलं माहितीये का? ह्या 8 ला 2 ने डिवाइड केलं. 2 4 जा 8, 2 3 जा 6, हे 6 कॅन्सल केलं मी, -4/3 आलं. कळतंय आरोही? हा, हा, लिहून झालं समजलं. सगळ्यांचं? हो. हे फॅक्टर्स कसे पाडले ते बघा. हा, हे आता टाईप बदलतो बरं का, टाईप नंबर 3 चालू होईल आज. हा, नवनीत स्वाध्याय सर सोडवता ना तुम्ही सगळेजण? तुमची नवनीत स्वाध्याय सोडवा. स्कॉलरशिपची मुलं स्कॉलरशिप मधला सोडवा, युनिव्हर्सिटी मुलं युनिव्हर्सिटी मधली सोडवा. ओके. हा, तीर्था बोल बेटा. सर तिथं 2चा 8वा घातते, मग 2चा 3रा घात का घेतला? हा हा, इकडे बघ, आपल्याला इंडायसेस इक्वल करण्यासाठी बेस इक्वल पाहिजेत, बरोबर का नाही तीर्था? मग इथं 2चा बेस केलाय आपण, इथं बेस 2 करायचंय, तर 2चा घन म्हणजे 8च्या ऐवजी 2चा घन घेतला बेस इक्वल करण्यासाठी. पाया समान असेल तरच घातांक समान असतो, पाया समान नसतील तर घातांक समान नसतो. तीर्था समजतंय का? हो, समजतंय. ओके, जायचं नेक्स्ट एक्झाम्पल, टाईप नंबर 3. ओके. हा, टाईप नंबर 3 घेऊया आपण आता. इफ जर 7m-5 is equal to 343 चा स्क्वेअर, देन तर m इक्वल टू क्वेश्चन मार्क. m इज इक्वल टू क्वेश्चन मार्क.
काय करायचं? बेस इक्वल करावं लागेल, बेस इक्वल. टाईप नंबर 3 चालू आहे आपला, टाईप नंबर 3. तुम्ही तुमच्या नवनीत स्वाध्यायावाले प्रश्न सोडवा, त्याचे डाऊट्स आपण घ्यायचे आहेत आपल्याला. सगळेच डाऊट आहेत म्हणून सांगू नका. तुम्हाला एक व्हिडिओ पाठवतो ज्यामध्ये शिकवले तुम्ही ऑलरेडी. ओके. हा, आता मला सांगा, इथं 7 बेस आहे, इथं घात काय आहे? 7 आहेत. मग 343 ला 7च्या स्वरूपात लिहिता येईल का? 7चा कितवा घात म्हणजे 343? 7चा क्यूब म्हणजे 343. काल नसल्याचा परिणाम आहे, आज काही कळत नाही. कालचा व्हिडिओ जाऊन बघ पहिल्यांदा. हा, काल जे सर. नव्हते ना, काल जे ऍबसेंट होते त्याला कळणं अवघड जाईल बरं का आज. अरे कोण बोलतोय बेटा? हा बोल बेटा. हा 7चा 3रा घात. हा बरोबर आहे, 7चा 3रा घात. बऱ्याच जण उत्तर पण आलेली आहेत. ओके. हा, आता बघा मी लिहितोय 7 इज इक्वल टू m-5 इज इक्वल टू 343. 343 म्हणजे काय रे? 343 इज इक्वल टू 7³ 7चा घन. ओके, बरोबर 7चा क्यूब. ओके, मग काय बेस इक्वल आहेत, त्यामुळे इंडायसेस कसे असतात? इक्वल असतात. पाया समान असेल तर घातांक कसा असतो? समान असतो. बरोबर का नाही? म्हणून m-5 इज इक्वल टू 3. ओके, m इक्वल टू -5 इक्वलच्या लेफ्ट हँड साईडला आहे, राईट हँड साईडला काय होतं? +5 होतं. 3/5. m बरोबर 8. सोपं का अवघड आहे रे मुलांनो? ज्यांचे 8 आन्सर आहे त्यांनी लोअर हँड करा, जिचे डाऊट्स आहेत त्यांनी विचारा. हा, अरे सॉरी इथं वर्ग आहे रे. थांबा, चुकलं रे मुलांना. चुकलं आमच्या हर्षली बारी म्हणते चुकलं. थांबा, चुकले इथं. इथं वर्ग राहिलाय घ्यायचा. इथं वर्ग घेतलाच नाही मी, चुकले माझं इथं. हा, 343 मध्ये 7चा क्यूब लिहिला, कंसाचा वर्ग आहे बघा, हा वर्ग इथं. ओके, बरोबर का नाही? चुकलं होतं माझं, मी दुरुस्त करतोय. ओके. हा, 3×2 = 6, 7/6 आला आता. ओके, ऑब्जेक्ट स्टेप वाढवावं लागेल मला. बरोबर. ओके, आता बघा 7 बेस इक्वल आहे, मग काय असतं? m इज इक्वल टू -5 इज इक्वल टू 6. बेस इक्वल आहे, इंडायसेस कसे असतात? इक्वल असतात. हे लक्षात ठेवायचं, नियम काल लिहून दिलेला आहे. जर पाया समान असेल तर घातांक काय असतात? समान असतात. ओके, लक्षात ठेवायचं. m-5 बरोबर 6. m बरोबर 6 वजा 5 अधिक होतील, अधिक 5 -5 इक्वलच्या राईट हँड साईड काय होतील? +5 होतील. m इज इक्वल टू 6 + 5 11. 11 कळतंय? लिहून घ्या. हा, डाऊट्स असणारे रेज हँड करा, इतरांनी लोअर हँड करा. ज्याचे आन्सर 11 आहे त्यांनी लोअर हँड करा. कोणीही व्हाईट बोर्ड शेअर करू नका, कोणीही काही करू नका बरं का. हा, सिद्धी विचार बेटा. हा, तर बरोबर 7 तिथे, पण तिथं कसं काय आलं पुढे काय जाऊन? काय काय? हे -5 आहे ना, इक्वलच्या राईट हँड साईडला अधिक 5 झालं. 6 5 11. हा, अर्णव. सर तिथे ती 7चा घन केला, पण तिथं वरती 2 लिहिलं, मग त्यांचा गुणाकार का केला? हा, आता आपला रूल नाही का? तू रूल पाठ केले का नाही अर्णव? शिकवले पहिल्या दिवसाचे का विसरलं पाठ सगळं? नाही मग सर, पाठ आहेत. हा, मग सांग बरं, जर a⁻m कंसाचा n असेल तर काय होतं सांग बरं? घातांकाला काय गुणाकार होतं? होतो. मग इथं काय गुणाकार केलं? 3 दोन्ही कळलं का? हा सर. हा, सरतो मला स्त्री विचार बेटा, का लिहून घ्यायचं आहे? हा, राज डाऊट आहे? हा, डाऊट झाले सगळ्यांचे? लिहून घ्या पटपट. सर मी पहिल्यांदा चालू आहे, मला आधीचे व्हिडिओ मिळतील का? हा, मिळतील ना बेटा. काय करा, फी भरून घ्या, मग मिळतील सगळे व्हिडिओ. आज पहिल्या दिवशी कदाचित तुला कळणार पण नाही, कारण आता हा 4था भाग आहे आमचा, आहे का नाही? 3रा का 4था भाग आहे. पहिला, दुसरा टप्प्याटप्प्याने बघितलं तर ते लक्षात येतं. आता एकदम ऍडव्हान्स लेवलला गेलो ना आपण, खूप पुढे गेलो आहेत आपण आता. नवीन टॉपिक तुला समजायला सुरू होतो बट का. आर्यन कनवडे. ठीक आहे. व्हिडिओ कर बेटा आर्यन, व्हिडिओ नसते. हा, रोही बोल. हा, मला ना पहिल्या ह्याचं मिळालं नाहीये ना, मग त्याचं मला मिळेल. मिळेल ना, ऍपमध्ये बघ ना.
ऍपचं ऍक्टिव्हेशन झालं तुझं? ऍप मध्ये असतं का? हो असतं ना. ऍपचं ऍक्टिव्हेशन झालं तरच दिसेल, नाही तर दिसणार नाही. पूर्ण फीवर लिहिली असेल तर दिसेल आणि ऍक्टिव्हेशन केलं असेल तर दिसेल. पुढे आपण जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन. आता मी सेम सेम देत बसत नाही. आता मी पटपट पुढचे प्रश्न घेतो हा आता. ओके. क्वेश्चन नंबर 2 आजचा. इथं नाही चार्जर आहे, खाली घेऊन गेले म्हणे. मोबाईल बी नाही दिसला इथं. इथं मोबाईल बघ, इथं 2च मोबाईल आहेत, माझा आणि तिचा. हो कुठं हे कोणाचं आहे? खाली घेऊन गेले म्हणजे पोरं तर. त्या पोराने का बघ मधुरीवरी माझा घेऊन गेली सर. हा त्याचा मोबाईल नाही होता. 30 GB डेटा वापरायचा एका महिन्यात. बिल दणकन 500 येते आपल्याला. हा प्रश्न वगैरे पुढचा मुलांनो. 5/6 अपॉन 5 मायनस इन ब्रॅकेट m+3. ब्रॅकेटला निगेटिव्ह साईन आहे बरं का, ब्रॅकेटला लक्षात घ्या, ब्रॅकेटला निगेटिव्ह साईन आहे. ओके. इज इक्वल टू 1 देन तर m बरोबर किती? तर m बरोबर किती? पायल कचरे माईक म्यूट ठेव बेटा. पायल कचरे. हा सिद्धी सांग उत्तर. तुझं आलंय उत्तर? हा मानसी उत्तर सांग पटकन. हा -9. ओके. हा -3. हा पार्थ. -9 सर. ओके. रुद्र. -9. मनश्री. -9 सर. श्रुतिका. -9. ज्याचं -9 आहे त्यांनी लोअर हँड करा. आपण बघूया काय येतं उत्तर. ओके. उरलेल्या मुलांना पुढच्या प्रश्नाला उत्तर विचारतो. हा हा दर्शन शिंदे व्हिडिओ ऑन कर बेटा. हा बोला बेटा. आरोही. माझं पण -9 आलं. बरं बरं ठीक आहे ठीक आहे. ओके. हा सॉल्व्ह करूया. आता इकडे बघा, ही जे छेद आहे ना, छेद हा इक्वलचा राईट हँड साईडला गेला तर 1ला मल्टिप्लाय होतो. हा म्हणजे तोच होतो. ह्या मल्टिप्लाय 1 म्हणजे तोच असणार ना, बरोबर आहे. 5/6 हा इकडे जाऊन मल्टिप्लाय झाला काय तो बेटा 1 × 5⁻⁻m+3. कळलं का? हा इक्वलच्या लेफ्ट हँड साईडला आहे, राईट हँड साईडला गेला मल्टिप्लाय झाला, छेदामध्ये अंशात गेला गुणाकार झाला. कळत इथपर्यंत? काय अडचण? मानवाला कळत असेल तसं मुलांनो. ओके. आता बघा 5/6 5 × 1 5 5 × 1 5 -m मायनस इंटू प्लस -3. इज इट करेक्ट? समजतंय? कळतंय? ओके. आता बघा बेस सेम आहेत, इंडेक्सेस कसे असतील? इक्वल असतील. 6 = -m -3. बरोबर आहे. हे -m इक्वल, हे जे -m आहे इक्वलच्या राईट हँड साईडला घेऊया. +m झालं. -3 -3. हे जे +6 आहे इक्वलच्या राईट हँड साईडला घ्या. -6 झालं. समजते स्टेप? सगळ्यांचं लक्ष आहे ना? लक्ष असेल तर समजतंय, लक्ष नसेल तर समजत नाही बघा कशी आली स्टेप ते. हा आहे ना, मायनसने एमला मल्टिप्लाय -m झालं. मायनस इंटू प्लस मायनस. ओके. हा हा m इज इक्वल टू -3 -6 यांचे काय होणार आहे? ऍडिशन -9. कळतंय मुलांनो? समजतंय का? हा पार्थ विचार बेटा. पार्थ निरगुडे. सर, हा. जर आपण ते -3चं इकडे जाऊन +6 केलं, +3 केलं तर तेच येते. 6 + 3 9. -m ची कुठे 9 येते. -9. -m ची व्हॅल्यू काय? -9 करावं लागतं. चालतंय. हा मनस्वी विचार लिहून घ्यायचं आहे. सर -m डावीकडे गेल्यावर +m कसं होईल? हो ना. आता हिची व्हॅल्यू जर -m असेल, याची साईड चेंज केली तर +m होत असतं. ओके. ठीक आहे सर. आणि हे 6 जे +6 आहे ना, हे इक्वलच्या राईट हँड साईडला -6 होतं. ओके. हा छेदामध्ये असेल तर गुणाकारात जातं, अंशात असेल तर भाग करत जातं. हा ओम गाडगे. हा सर मला
सर 5चा वजा यम अधिक तिसरा घात आहे तो वर नेल्यावर आणि 5चा 6वा खाली घेतल्यावर मग वजा आहे तिथं मग प्लस होणार ना. हा हे तर बघ ना, वजा इंटू यम वजा यम वजा अधिक वजा वजा 3 झालं. नाही नाही सर नाही, प्लस कधी होणार, प्लस कधी होणार? हे इथलं वर नेलं असतं तर प्लस झालं असतं. इथून वर नाही नेलं ना आपण इकडे मल्टिप्लाय केलं राईट हँड साईडला. इथून वर नाही नेलं बेटा आपण. कळते का ओम गाडगे? हो हा, हो इथून वर घेऊन गेलो असतो तर प्लस झालं असतं. वर घेऊन गेलो नाही ना मी. हा, तर मला ते सॉल्व्ह व्हायचं ना, मला बेस सेम करायचे दोन्ही साईडचे, आहे का नाही? तेव्हा इंडायसिस मला इक्वल मिळणार आहे, तेव्हा माझी व्हॅल्यू मिळणार आहे. मी इथून वर घेऊन गेलो असतो तर काय आलं असतं, घातांकाची बेरीज झाली असती, उत्तर काय आलंच नसतं आपलं. इकडे एकला काहीच करता आलं नसतं ना आपल्याला. कळतं का ओम? हा, दर्शन शिंदे विचार बेटा. दर्शन, सर -3 आणि -6 तर +9 होतील. नाही हे बघ, हा निगेटिव्ह नंबर आहे आणि हा निगेटिव्ह नंबर आहे. ही ऋणसंख्या आहे. दोन्ही संख्या ऋण असली तर त्याची ॲडिशन होते आणि मोठ्या संख्येत चिन्ह वजाच येतं. कळलं का? हा, इंटिजर ॲडिशन अँड सबट्रॅक्शन ऑफ इंटिजर, पूर्णांकाची बेरीज वजाबाकी 6वीला झाले बघ आपल्याला. दर्शन आठवते का 6वीला? हा, दर्शन शाळेत पहिल्या स्कॉलरशिप मध्ये अभिनंदन. युनिव्हर्सिटी पण चांगल्या मेरिट मध्ये आहे आता. हा, युनिव्हर्सिटी. हा हा, झालो साईडला लिहून झालं लिहून. जायचं नेक्स्ट क्वेश्चन कडे. ओके, सर बोला. 1 मिनिट आधीचा क्वेश्चन दाखवता का? स्क्रीनशॉट काढायचा आहे. ह्याच्या आधीचा नाही, ह्याच्या आधीचा. बर, काढा पटकन हा. स्क्रीनशॉट. हा, आता बघा मुलांनो, इथं प्रत्येक प्रश्न वेगळा आहे. या प्रश्नाची प्रॅक्टिस करावी लागते. किंवा हेच प्रश्न मी शिकवलेले तुम्ही न बघता सोडवायचा प्रयत्न करा. तुम्हाला सुटतात का? त्यावेळेस तुम्हाला ती स्टेप सुचते का? काय करायचं हे तुमच्या लक्षात येतं का? ह्याची प्रॅक्टिस करायला लागते. तुम्ही जितकी प्रॅक्टिस कराल तितकंच हे जमेल. आता बघा, जवळपास एक 80च्या आसपास विद्यार्थी आहेत, त्यात एक 10-15 विद्यार्थी जमतंय, त्यांची प्रॅक्टिस झाली आहे. ओके, अजून सगळ्यांना जमत नाही. ज्यांनी काल होते, काल केले, आज केले, तर अजून चांगलं जमतंय, है का नाही? थोडी प्रॅक्टिस करा, घरी जाऊन याची प्रॅक्टिस करा. कालचा व्हिडिओ बघायचा आहे ॲपमध्ये, आज येईल, काल नसेल टाकला. कालचा पण व्हिडिओ बघा आणि टप्प्याटप्प्याने भाग 1, भाग 2, भाग 3 सिरियली आहे याच्यामध्ये. आणि तुमच्याकडे जे बुक्स आहेत नवनीतचे, त्यात ते पण सोडवायचे प्रयत्न करा. ओके, सुचतंय का बघा. सुचणं म्हणजे कोणती स्टेप्स केली पाहिजे, कोणत्या वेळेस कोणता रूल्स वापरला पाहिजे, हे सुचलं पाहिजे. आणि हे सुचण्यासाठी प्रॅक्टिस करावी लागते. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. मॅथमॅटिक्स असा सब्जेक्ट आहे, तुम्ही जितकी जास्त प्रॅक्टिस कराल ना तितकं तुम्ही स्ट्रॉंग व्हाल. ओके, मला मॅथ एवढं काय जमतं, माझी प्रॅक्टिस मी तुमच्या वयात असताना 2-2 तास नुसतं गणिताचा अभ्यास करायचो. आम्ही काही स्पर्धा परीक्षा नव्हतं करायचो, आम्ही रेग्युलरच करायचो, 2-2 तास करायचो. मला ती आवडच होती. काय की मला सोबत वही पेन, प्रॅक्टिस. गणित म्हणजे असं पुस्तकून नाही बसायचं, वही पेन सोबत पाहिजे. खान सोडवावं लागतं, सोडून बघायचं. आता मी आज हे गणित शिकवलं, आता सरांनी हे गणित सोडवलंय, शिकवलंय ना, आता मी क्लासला बघतो, मला हे सुटतंय का, मला आता पुन्हा हे तुम्ही बघितलं पाहिजे का नाही? म्हणजे क्लास समजा तुम्हाला हे गणित सुटतं का नाही तुझं, तुम्हाला हे तुम्ही बघितलं पाहिजे, जी प्रॅक्टिस केली पाहिजे. तर तुमची थिंकिंग ॲबिलिटी डेव्हलप होते. त्याला वेळ लागतो, त्याला प्रॅक्टिस लागते, त्याला पर्याय नाही. नो शॉर्टकट. याला कोणताही शॉर्टकट नाही. बुद्धिमत्ता विषय सोपा आहे, सायन्स पण सोपा आहे. गणिताला प्रॅक्टिस लागते. गणित पण सोपं आहे. गणित हा तर जगातील सर्वात सोपा विषय आहे. पाठांतराची पण गरज लागत नाही. पाठ करावं लागतं गणिताचं नाही, फक्त प्रॅक्टिस करावी लागते. कधी काय करायचं हे लक्षात आलं पाहिजे, त्याला प्रॅक्टिस लागते. पाठांतर पण लागत नाही गणिताला. ओके, चला नेक्स्ट एक्झाम्पल. 1/3² - m तर तुमची हालचाल आणि तुम्ही काय लिहिताय ते दिसत नाहीये. काय दिसत नाही कुणाला? आर्यन, बाकीच्या मला दिसतं का रे? आर्यन, तुझ्याकडे नेटवर्क कमी आहे का रे आर्यन? म्हणून तुला दिसत नसावं. बाकी मला दिसतंय सगळ्यांना. नेटवर्क मध्ये आहे आर्यन. नेटवर्क मध्ये आलं तर तुला दिसेल व्यवस्थित क्लिअर. सगळ्या मला व्यवस्थित क्लिअर दिसते बेटा. चला, 1/3² - m इज इक्वल टू 729.
चा 1/2. आता इथे लक्षात घ्या, कोणत्याही संख्येचा, समजा एखादी संख्या a⁻1/2 घात लिहिला असेल, याचा अर्थ असतो वर्गमुळात a. ओके, याचा अर्थ काय असतो? वर्गमुळात a. जर असं लिहिलं असेल a⁻1/3, याचा अर्थ असतो घनमुळात a. लिहून घ्या, बॉक्स मध्ये कुठं लिहून ठेवा, तुझ्या लक्षात राहायचं नाही, लिहून ठेवा कुठं बॉक्स करून. ओके, हा. आता बघा हे सॉल्व्ह करूया. आता बघा मुलांना काय करावं लागेल, आता आपलं बेस सेम करता करावंच लागणार आहेत. बेस सेम केल्याशिवाय तर येणारच नाहीये. ओके, बरोबर का नाही? तर हे आता हे हे 3 हे ह्याला वर घेऊन जावं लागेल पहिल्यांदा. हे छेदात आहे ना, ह्याला वर घेऊन जावं लागेल. हे 3 -2 -m. हे 3⁻2 -m डिनॉमिनेटरला होतं, छेदात होतं, त्याला मी अंशात घेऊन गेलो. 3 वजा कंसात 2 वजा m निगेटिव्ह झाला बघा. हा घातांक निगेटिव्ह झाला. कळतंय सर? रूल कोणता सर? हा रूल a⁻m इज इक्वल टू प्लस m इज इक्वल टू a⁻m या रूलनुसार. पहिली स्टेप समजते सगळ्यांना? ओके, मानाला कळत असेल तर. आता काय होतोय, 729 1/2 भागात म्हणजे काय असतंय? 729चं वर्गमूळ, 729चं वर्गमूळ, 729चं वर्गमूळ. हा, ओके. आता याचं वर्गमूळ काय रे? 3:2 -2 -2 -2 प्लस m. सर मी सांगू? 729 719चं वर्गमूळ काय आहे? 27. ओके, आता मला सांगा 27ला तुम्ही 3च्या घातांकाच्या स्वरूपात लिहू शकता का? 27ला 3च्या इंडायसिस फॉर्म मध्ये तुम्ही लिहू शकता का? 27 म्हणजे काय आहे? 3चा क्यूब, 3चा घन, बरोबर का नाही? बघा 3ला 3 -2 प्लस m. 27 मीन्स व्हॉट? 27 म्हणजे काय रे? 3 × 3 × 3 म्हणजे 27 इज इक्वल टू 3चा क्यूब, बरोबर का? 3³ बेस इक्वल झाले. इंडायसेस कसे असतील? इक्वल असणारे इंडायसेस सुद्धा. -2 प्लस m इज इक्वल टू 3. राईट? समज इथपर्यंत मानहार कळत असेल तर ओके. हा, पुढे बघा m इक्वल टू 3 -2 इक्वलच्या राईट हँड साईडला गेलं, +2 झालं. ओके, हा, m इज इक्वल टू 3 + 2 5. ज्यांचं उत्तर आहे त्यांनी लोअर हँड करा. डाऊट्स असेल तर विचारा. हा, जान्हवी जरी मनस्त्री कल्याण, काही डाऊट आहे का? नाही. हा, ओजस विचार बेटा. सर मला एक कळालं नाही की जर या टाईपचा क्वेश्चन आला तर आपल्याला कसं समजणार की आपल्याला हेच स्टेप वापरायची? प्रॅक्टिस. अशा प्रकारचे प्रश्न सोडवायची प्रॅक्टिस करावी लागते, त्यावेळेस कळतं ऑटोमॅटिकली. हा, आता असं जर शेप आलं, इंडायसिस मध्ये m आलं, x आलं, याची व्हॅल्यू केली की ही बेस इक्वल करायची. लक्षात ठेवायचं काय करायचं? बेस इक्वल करायची. बेस इक्वल करायला काय काय करावं लागतं ते आपण करावं लागते प्रक्रिया आपल्याला. कळलं का? इंडायसिस मध्ये m आलं, x आलं, काही बी आलं, म्हणजे इंडायसिस मध्ये व्हेरिएबल आलं, चल आलं इंडायसिस मध्ये, तर बेस इक्वल करायची उत्तर निघत नाही. बेस इक्वल करायला काय स्टेप करायची, त्या स्टेप पाहिजे ते करावं लागतात आणि त्याला प्रॅक्टिसच हे कळतं. ओके, हा अर्णव बेटा. हा सर तिथं ती -2 + m कसं आलं ते कळलं नाही. हे बघ बेटा, हे मायनस, हे कंसामध्ये आहे बघ, 2 - m आहे का अर्णव? हा, -2 × 2 -2 -2 -m प्लस m. कळते का अर्णव? हो सर. ओके, हा. पहिला दिवस कोणाचा आहे आज? जगदाळे. काय नाव बेटा? 6वीचा विद्यार्थी आहे बघ. अप्पा साहेब आहे का जगदाळे? दिलीप जगदाळे सरांचा मुलगा. हा, शर्विल समजतं काय थोडंफार? कारण इंडायसिस तुला घटकच झाला नाही. ओके, हा 7वीला घटक आहे आणि आम्ही एकदम पुढच्या लेवलला गेलोय. शर्विल समजतंय. समजतंय? हो, इंडायसिस प्रॅक्टिस करतो.
प्रॅक्टिस करतो आता हा टॉपिक जरी नाही समजला तर पुढचा तुला समजेल बेटा. ओके, कारण हा गट ऍक्च्युली 7वीला आहे, तू 6वीला आहेस, कारण तुला हे इंट्रोड्यूसच नाही झालं इंडायसिस काय आहे ते. ठीक आहे, थोडंसं तुला अवघड जाऊ शकतं आणि तू पहिल्या भागापासून पण नाही आलास, तू एकदम 4थ्या भागात आलायस. ओके, समजेल बेटा शर्विन. ओके, हा आरोही पाटील. हा, तर स्टेप 1 समजली नाही मला. कोणती स्टेप? तर ती 1 नंबरची स्टेप आहे ना ती. हा, इकडे बघ, एकदम स्टेप नाही या पर्यंत गेली बघ. 1/a एम पॉझिटिव्ह एम वा घात, तर काय केलं, एचा वजा एम वा घात केला, म्हणजे 1/3 वजा एम घात होता, त्याला अंशात घेतलं, 3 - 2 कंसात 2 वजा एम झालं. हे इंडायसिस जो पॉझिटिव्ह होता ना तो निगेटिव्ह झाला इथं ह्या स्टेपमध्ये, आणि हे अंशात घेतलं. कळतंय आरोही? हा नियम आहे, हा लॉ ऑफ इंडायसिस दुसरा. हा समर्जित. तर ते सेकंड नंबरच्या स्टेप मध्ये ते इज इक्वल टू ते √² 729 आहे ना, हा सांगतो बेटा, त्याच्या खाली एखाद्या संख्येचा 102 घात असेल, एखाद्या संख्येचा इंडायसिस 1/2 असेल तर ते अंडर रूट मध्ये घ्यायचं. नाही कळतंय सर, समर्जित? त्याच्या हा. खालचं ते इज इक्वल 27 आहे बघा. हा 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 हा, मग ते कसं आलं त्याच्या हा. आधारावर? 27चा स्क्वेअर काय बेटा? 729. हा, मग याचं स्क्वेअर रूट काढलं काय येतं? 27 येतं, बरोबर का? मग आणि 27 काय आहे? 3चा क्यूब आहे. कळलं का? मग सर 27 यायला पाहिजे ना. नाही नाही नाही, याचं स्क्वेअर रूट काढलं ना बेटा, हा हा, स्क्वेअर रूट काढले ना आपण, याचं स्क्वेअर रूट 27 येतं ना, उलट केलं ना आपण. हा हा, कारण इथं 729चा इंडायसिस 1/2 होता, ह्या इंडायसिसवर आपलं स्क्वेअर रूट काढावं लागला. हा, आपलं स्क्वेअर नाही करायचं इथं. कळते समर्जित? हा, हिमांशू हो बेटा. सर तुम्ही ते 729 जे लिहिलंय त्याच्या खाली तुम्ही म्हणताय 27चा स्क्वेअर 729 आहे. मग जर आपण तिथं लिहिलं असतं 9चा क्यूब 729. 9चा क्यूब कसा येतो 729? 9चा क्यूब 729. 729 आहे सर. हा बरं, हा हा बरं ठीक आहे. हा, पण हो जमलं असतं, पण ते इतकं किचकट झालं असतं हिमांशू, आपल्याला उत्तर पण जाता चाललं नसतं. आपल्याला बेस इक्वल करायला 3 पाहिजे होतं. बेस इक्वल आन्सर येत नाही आपलं. हो मला माहित आहे, तू मला बरोबर ना, मी तर लिहू शकला असतोस तू, म्हणजे असं मी इकडे लिहितो. हा, मग कसं किचकट होतं ते. हे √729 बरोबर आहे. ह्याच्यावरची काय लिहितो मी? 9चा क्यूब. हा, मग 9चा क्यूबला काय करावं असतं तुम्हाला? 3चा स्क्वेअर इंटू 3. हा, पुढं 3 2 6, मग ह्याचं स्क्वेअर रूट. ओके, मग ते ह्याचं स्क्वेअर रूट कसं निघतं? 3 6 टाइम मल्टिपल. ओके, हे 1 हे 2 हे 3. हा, 2 जागी 1 वेळेस घालवतो स्क्वेअर रूट काढताना, मग हे 3चा क्यूब तिथंच यायलंय ना, एवढं करून पण ते आता किचकट होते बेटा हिमांशू थोडं. समजतं का हिमांशू? हो सर, समजलं. किचकट होतं रे थोडं, त्यामुळे आपण असं घ्यायचं. हा, अर्णव गायकवाड गेट आउट आहे का? माईक ऑन आहे. संगीता चौगुले माईक म्यूट करा बेटा. आपण जाऊया पुढल्या प्रश्नाकडे. मी आज एका प्रकारची एकच घेतोय बरं का, तर बघूया आपण अजून तुमचे नॉलेजवालीचे डाऊट पण घ्यायचे आपल्याला. ओके, चला पुढला प्रश्न घेऊया आपण. हा, ह्याची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. ह्याची व्हॅल्यू इथे एक्स नाही, एम नाही, काहीच नाही, याची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आपल्याला. ओके, पर्याय तू का पर्याय? पहिला पर्याय आहे 3⁻⁴. सेकंड ऑप्शन आहे 3⁻3. थर्ड ऑप्शन आहे 3:4. फोर्थ ऑप्शन आहे 1/3.
-4. पर्यायामधलं उत्तर पाहिजे आपल्याला. हा, ऑप्शन मधलं आन्सर पाहिजे. हा, ओके. पर्याय क्रमांक 1 इज द करेक्ट आन्सर. पर्याय क्रमांक 1 करेक्ट आहे. बरेच जण उत्तर आले, सोपं गेलं सगळ्यांना, आहे का नाही? करेक्ट आहे. पर्याय क्रमांक 1 करेक्ट. काय करायचं? वर्गमूळात 3 म्हणजे काय असतं रे? -4/3. मी आत्ताच लिहिलं होतं बघा, एखाद्या संख्येचा जर घनमूळ असेल तर ते कसं लिहिलं जातं? एचा 103 स्वरूपात लिहिलं जातं. त्याचं उलट दिलं होतं मागच्या वेळेस, मागच्या गणितात दिलं तर मी लिहून या पद्धतीनं. ठीक आहे. 27 म्हणजे काय रे? 3³ इंटू -4/3. ओके, म्हणजे काय होणार बघा, हे 3 कॅन्सल होणार, हे मल्टिप्लाय आहे कंस म्हणजे करायचं 3:-4. एवढे इझी आहे. त्याचं 3:-4 आन्सर आहे, लोअर हँड करा. हा, सर आलं असतं. हा हा, अर्णव बोल बेटा. सर तिचं 4/3 कसं काय लिहिलं बरं? बर, हे बघा अर्णव, एखादी संख्या जर घनमुळात असेल तर त्याचा घातांक छेदामध्ये 3 लिहिलं जातं, घातांकात छेदात 3 लिहिलं जातं. मग हे होतं -4 ऑलरेडी घातांक आहे, हेच घनमूळ काढलं आणि हे छेदात 3 लिहिलं. अर्णव, कळतंय अर्णव? हो सर, आणि जर त्याच्या जागी जर दुसरी कुठली संख्या असती तरी हा, 3च लिहिलं असतं का? 2 नाही, 2 असतं तर 2 घ्यावं लागतं छेदात, 5 असतं तर 5 घ्यावं लागलं असतं. हा सर मी वेगळ्या पद्धतीने केले आहे. हा, चालतंय बेटा. मला माहिती आहे तू कसं केलंय. तू याचा क्यूब केलं आणि त्या ह्याला ओढून टाकलं असशील, आहे का नाही? ते आता सांगितलं ना. चालतंय बेटा, वेगळ्या पद्धतीने सोडलं तर चालतंय. उत्तर करेक्ट आहे ना? हा, ललिता नेहे, कृष्णा नेहे वाटतं. कृष्णा, विचार बेटा, काय समजलं नाही? माईक अनम्यूट करून विचार. हा, तुषार विचार लवकर. नाही सर, उत्तराचं होतं. हा, बर. प्रणाली, उत्तरच होतं. सर कृष्णा हे उत्तर समजलं नाही का? विचार बेटा पटकन. तिचं रेंज कमी दिसते त्याला. ओके, हा, नेक्स्ट प्रश्नाकडे. ओके, तर थांबा, त्या फॉर्म्युला लिहायचा बाकी आहे. आली 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 आली. बरं, शिकवलं समजतं ना मुलांना व्यवस्थित? हो बरं, आपल्या सर. कालचा निकाल बघितला ना गेल्या वर्षी? आपण 7वी स्कॉलरशिपचा गेल्या वर्षीचा निकाल बघितला ना तुम्ही? अजून एक निकाल आहे, ज्या मुलांनी फक्त 2 महिने क्लास केले होते. शेवटी RTS ची ज्यावेळेस ही लागला होता, RTS चा निकाल लागला, रेट प्रज्ञाशोध परीक्षेचा, रेट संस्थेतल्या, आणि ते सगळे शिष्यवर्ग मुलांनी आपला क्लास केला होता, टाकला. त्या ग्रुपमधून पण काही मुलांना चांगले मार्क आहेत. 276, 256, 254 अशी पण मुलं आहेत. पण ते वर्षभर क्लास नव्हता केला, त्यांनी फक्त 2 महिने केला होता. त्यांचा निकाल मी काही दाखवला नाही, पण त्यांचा पण खूप चांगले मार्क आहेत त्या मुलांना पण. ओके, ते पण मुलं होते आपल्या क्लासला, जॉईन करत होते शेवटी 2 महिने, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, शेवटी. तिकडून पार्थ विक्रम काय, हडपसरचे बरेच विद्यार्थी चांगले मार्क आहेत ते पण ते काही वर्षभर क्लासला नव्हते, पण त्यांचा काही निकाल मी आपण ऍड केला नाही. आणि काही मुलांनी जी उशिरा पाठवले त्यांचा निकाल अजून ऍड करायचं राहिलाय. अजून बरेच मुलं निकालच पाठवलं नाही. कदाचित ते मेरिटमध्ये आले तर पाठवतील, अशी मुलं असतात. मेरिटमध्ये येतो का नाही, आणि प्रत्येक जिल्ह्यानुसार मेरिट वेगवेगळं लागतं बरं का. ग्रामीण भागात वेगळं लागतं, शहरी भागात वेगळं लागतं. त्यामुळे 188, 168 पण मुलगा मेरिटमध्ये येऊ शकतो, त्या जिल्ह्यानुसार, त्या ग्रामीण भागानुसार. ओके, हा. सर हा, मनस्वी बोल बेटा. कोल्हापूरचं मेरिट किती असतं? कोल्हापूरचं 240, 230 असं राहतं बेटा. शहरी, ग्रामीण पण चांगलं असतं 220च्या पुढं. फिक्स सांगता येत नाही, कमी जास्त होतं, दरवर्षी कमी जास्त होत असतं. चालते. काही जळगाव जिल्हा आहे, ग्रामीण भाग आहे, पार 160 पर्यंत येतं. नाशिक आहे 180 170 पर्यंत येतं, नाशिक जिल्हा. अशी जिल्हे असतात. मुंबई आहे, 5 जरी झालं तर मेरिटमध्ये येतो मुंबईमध्ये. हा, आर्यन. NMMS मेरिट किती मध्ये असतं? प्रत्येक जिल्ह्यानुसार, कॅटेगरीनुसार वेगवेगळे असतात. अहिल्यानगरचं प्रत्येक जिल्ह्यानुसार, कॅटेगरीनुसार वेगवेगळं असतं. अहिल्यानगर गेल्या वर्षी माझ्यानंतर ओपनचं 134 काहीतरी होतं. ओके, ठीक आहे. आपण पुढे जाते. मेरिटचे व्हिडिओ युट्यूबला आहेत आपल्या, युट्यूबला जाऊन बघा, डिटेल तुम्हाला मिळतात. इथे वेळ घालवाय नको आपल्याला. हा, नेक्स्ट क्वेश्चन. इफ जर 2चा तिसरा घात गुणिले 5चा xवा घात बरोबर 50/3, देन तर x बरोबर किती? आता मला सांगा, x इंडायसेस मध्ये आहे.
एक्सची व्हॅल्यू काढायची असेल तर काय करावं लागेल, बेस सेम करावं लागतील. मग 50ला तुम्ही कसं लिहा, 2 गुणिले 5च्या स्वरूपात लिहू शकता का? लिहा. इकडे लेफ्ट हँड साइड जे बेस आहेत तेच बेस 50 मध्ये लिहिता येईल तर तुम्हाला विचार करा. इथे लेफ्ट हँड साइडला 2 × 5 हा जो बेस आहे तो बेस 50 ला लिहिता येईल का? लिहिता आलं तुम्हाला आन्सर आलं. 25 जुनी 25 टू जा बघा, मी सोडून दाखवतो. बरेच जण बाउन्सर गेला हा प्रश्न, अजून एखादा आन्सर आलं नाही. प्रश्न खूप सोपा आहे, लक्ष इकडे द्या सगळ्यांनी. बाउन्सर गेले तुम्हाला. बघा 2⁻³ ला 2⁻3, 5⁻x ला 5⁻x. आता मला काय करावं लागेल, मला बेस इक्वल करण्यासाठी मला 50 ला ह्या 2 गुणिले 5च्या स्वरूपात लिहावं लागेल. 2 × 5च्या फॉर्म मध्ये लिहावं लागेल. कसं लिहिणार मी 50 ला असं लिहू शकतो का मुलांनो, 2 × 25 ब्रॅकेटचं क्यूब. इथपर्यंत कळतंय सगळ्यांना? काय अडचण नाही इथपर्यंत? काय अडचण आहे का? नाही, इथपर्यंत कळतंय. ओके. हा, पुढे बघा रे, 2 चा क्यूब × 5⁻x इज इक्वल टू 2 ला 2, ह्या 25 ला 5⁻² असं लिहू का रे मी? आता सुटलं का? आता लागली सी बत्ती, आता दिमाग की बत्ती जल गई होई आहे का नाही आता? सर ओके. मला नाही कळालं. हा, तुला नाही कळालं, कुणाला नाही कळलं बेटा? हा, प्रणालीला नाही कळालं का? कोण होतं? सर मला नाही कळालं. हा, बर सांगतो. सर मी 50 म्हणजे काय बेटा? 50 म्हणजे काय? 2 × 25. 25 जुने 50. इथपर्यंत कळतंय? हो. हा, 25 म्हणजे काय रे? 5चा स्क्वेअर, 5चा वर्ग. कळतं इथपर्यंत? हो. आता बघा 2⁻³ × 5⁻x. कंसाचा घन आहे म्हणजे काय? 2चा पण घन असणार आहे तो. कोणता नियम सर? हा नियम, a गुणिले b कंसाचा यम घात बरोबर a चा पण यम घात b चा पण यम घात. लॉ ऑफ इंडायसिस या रूलनुसार. ओके. हा, नंतर गुणिले 5चा वर्ग, 2 गुणिले 3 5चा 6वा घात. कळतंय? कळतंय का? आता बघा, इक्वलच्या दोन्ही साईड हे कॅन्सल झालं. इक्वलच्या दोन्ही साईड सेम सेम कॅन्सल झालं हे. ओके. इक्वलच्या दोन्ही साईडला सेम व्हॅल्यू आहे, कॅन्सल झाली. राहिली काय बेटा? 5⁻x इज इक्वल टू 5⁻6. बेस इक्वल आहेत, इंडायसेस सुद्धा काय असतील? इक्वल असतील. ओके. चला, ज्यांचं 6 उत्तर आहे त्यांनी वर hand करा. तिसरा घात सांगतो कसं आलं. हे इक्वलच्या दोन्ही साईड सेम व्हॅल्यू असेल ना तर कॅन्सल होते. कशी होते माहिती आहे का? हे बघा, मी इकडे करून दाखवतो. 2⁻³ गुणिले 5चा x घात बरोबर 2⁻³ गुणिले 5चा 6वा घात. आता हे जे गुणाकार आहेत 2⁻³ घात, काय होतं रे? इकडल्या बाजूला छेदात जातो ना, छेदात जातो का? छेदामध्ये हे गुणाकारात आहे. लेफ्ट हँड साईडला छेदात जातं का? छेदात गेला. राहते का इकडं 5चा 6वा घात? मी भाग देतो ना, 1चा भाग बसला म्हणजे कॅन्सल झालं ना. की तुम्ही डायरेक्ट कॅन्सल केलं. कळतंय का मुलांनो? हा, हा डाऊट्स असतील तर विचारा. या प्रकारचं अजून एक गणित द्या. डाऊट आहेत का? हो सर. हा, विचारा. हा, सर तिथं 2/3 कस काय आलं? 2/3 इथे का? हो सर. 2 गुणिले 5चा वर्ग याचा कंसाचा घात 3 आहे. ओके. मग 2 चा क्यूब 5 2 3 2 6 असं. हा नियम a गुणिले b कंसाचा यम घात असेल तर a चा यम घात गुणिले b चा यम घात, या नियमानुसार. कळतंय यार नो? हो सर, समजलं. लिहून घ्या. तर या प्रकारचं अजून एक गणित द्या. बर बर देतो. चला, या प्रकारचं अजून एक गणित घ्या. सर लिहायचं राहिलंय. लिहा लिहा लिहा. सर मी आता NMMS चे क्लास लावले, मला किती फी असेल?
त्यासोबत व्हॉट्सअपला चर्चा करा. इथं क्लासमध्ये चर्चा नसते त्याबद्दल. ओके. सर साईडला म्हणा. हा लिहून घ्या. झालं? नाही सर, थांबा थोडं वेळ. पटपट लिहा. झालं सर. बाजूला म्हणजे हा क्वेश्चन इकडे बाजूला देऊ का? हा, तर पुढचा क्वेश्चन सॉल्व्ह करा. 3:2 इकडे बॉक्समध्ये क्वेश्चन देतो बघा. पुढचा लिहायचं होते 3:2 इंटू 4:x इज इक्वल टू 24 चा स्क्वेअर. थोडाफार सेम आहे. सेम क्वेश्चन आहे. चला पुढला प्रश्न झाले लिहून. पुढला प्रश्न मी पुढल्या स्क्रीनवर घेतो. 3:2 इंटू 4:x इज इक्वल टू 24 चा स्क्वेअर. काय करावं लागेल? 24ला मला 3:4 फॉर्मॅट मध्ये लिहावं लागेल. बरोबर का नाही? मानस मांडलिक, माईक म्यूट कर बेटा. मानस मांडलिक. हा, 24ला काय करावं लागेल? मला 3:4 फॉर्मॅट मध्ये लिहावं लागेल. कसं लिहिणार मग मी? 3 चा स्क्वेअर इंटू 4:x इज इक्वल टू 24 मीन्स व्हॉट? ओके, 12 दूनी 24 किंवा 4 बाय 8. 3 8 मल्टिप्लाय बाय 8. 8 मल्टिप्लाय 3 सर. काहीतरी मिस होते बरं का. 3 चोक 12 असं पाहिजे. 3 चा वर्ग. सर तिथं हा. आपण 12 गुणिले 2 पण लिहू शकतो. 24. थांबा रे, थांबा थांबा थांबा. 3 चा वर्ग लिहावंच लागणार रे. 4 ला काय करावं लागेल? फक्त सर 4 आणि 8चा बेस सेम होत नाहीये. हा, करू येते. हा, सोडू आपण. इकडे बघा. 24 ला काय लिहिलं मी? 3 × 8. मी सोडवतो. लक्ष केलं द्या. ओके. हा, आता बघा 3 चा स्क्वेअर. 4 म्हणजे काय रे? 2 चा स्क्वेअर. ओके, 4 हा काय रे? 2 चा स्क्वेअर आहे. ओके, इकडे बघा आता 3 ला 3. 8 म्हणजे काय रे? 2 चा क्यूब आहे. ब्रॅकेटचा स्क्वेअर. कळते का मुलांनो? 16 फुटांनी समजते का? काय केलं मी? 4 ला 2 चा स्क्वेअर लिहिलं. हे 2x झालं. 3 ला 3. 8 ला 2 चा क्यूब लिहिलं. 2 चा घन म्हणजे 8. ओके, पुढं 3 चा स्क्वेअर इंटू 2:2x इज इक्वल टू. ओके, 3 ला 3. 3 2 जा 6. इथे 2. 3 चा स्क्वेअर. ओके, आता मागच्या वेळेसारखं सेम व्हॅल्यू कॅन्सल. ओके, काय राहिली? 2:2x इज इक्वल टू 2:6. 2x इज इक्वल टू 6. x इज इक्वल टू 6/2. हे 2 इक्वलच्या राईट हँड साईडला गेलं, छेदात गेलं. ओके, 2 1 जा 2. 2 3 जा 6. x इज इक्वल टू 3. समजतंय का? ओके, हा. ओके, समजतं सगळ्यांना? लोअर हँड करा उत्तर आलं असेल तर तुमचं. डाऊट घेऊया आपण. काय केलं ते सर मी कळलं वेगळ्या नाही. पद्धतीने केले आहे. हा, चालतंय. वेगळ्या पद्धतीने केलं तर चालतंय. हा, उत्तर तेवढं चाललंय ना पार्थ? आन्सर सेम सर पाहिजे. शेवट केलेलं कळलं नाही. काय केलं कळलं नाही आर्यन? शेवटची स्टेप. हे इथलं त्याच्या मागची. हे. हो. हा, इथं बघ. हे 2 चा 2x तसंच लिहिलं. 2 चा 6वा घात इथं लिहिलं. ह्याचे पाया समान आहेत म्हणून घातांक समान म्हणून 2x बरोबर 6 लिहिलं. हा 2 इकडे छेदात गेला. 2 न 6 ला वागलं. 2 त्रिके 6. x बरोबर 3 आलं. हा 12 × 2 लिहिलं असतं. मला काय पाहिजे? 3 पाहिजे होतं इथं. मग मला 3 घ्यायचं. इथे बेस 3 आहे ना. मग 24ला मी बेस 3 कसं लिहिणार? 3 8 जा 24 म्हणून 3 घेतलं. हा, मी घेऊ शकतो 12 × 2 पण घेऊ शकलो असतो. मग ते 12ला 3 × 4 करावं लागतं. ते अजून अवघड गेलं असतं मला.
हा हा सोपं कसं जाईल आणि कमीत कमी वेळात कसं येईल हे महत्वाचं. आपला टाइम लिमिट आहे, एका प्रश्न 1च मिनिट आहे, आपल्याला एका मिनिट प्रश्न सोडवायचा आहे. घंटा 5 मिनिट लावून जमतंय का नाही, टाइम लिमिट मध्ये कसं सोडवलं हे महत्वाचं आहे. ओके घेऊन घेतलं, ठीक आहे. आता बघा टाईप 4 आपण टाईप 3 संपला, टाईप 4 आणि टाईप 5 अजून शिल्लक आहे. तुम्ही तुमच्या नवनीत स्वाध्यायामधले प्रश्न सोडवा. टाईप 4 अजून टाईप 6 शिल्लक आहेत. तुम्ही तुमच्या नवनीत स्वाध्याय सोडवायला सुरू करा. जसे आपले टाईप संपतील तसे तसे तुम्हाला अजून अजून डोकं तुमचं चालेल, तुमचं डोकं चालेल अजून, जसे टाईप्स पुढे पुढे जातील तसे. ओके हा स्वराली माने डाऊट्स असेल तर विचारा पटपट. हा सर लिहून घ्यायचं होतं. घ्या लिहून घ्या. ओके तुमचं नवनीत स्वाध्याय